एक महत्त्वाची बातमी समोर येते। जितेंद्र आव्हाड हे आता मातोश्रीवर ठाकरेंच्या भेटीसाठी दाखल झाल्याचं कळत आहे। शपथविधी संदर्भात घेतलेल्या भूमिकेसंदर्भात ते आता ठाकरेंशी चर्चा करणार आहेत। जितेंद्र आव्हाड सध्या मातोश्रीवर दाखल झालेले आहेत। उद्धव ठाकरेंची ते भेट घेणार आहेत। आपण पाहतोय शपथविधी आपण या ठिकाणी शपथ घेणार नसल्याची भूमिका महाविकास आघाडीच्या काही नेत्यांनी घेतलेली आणि त्या संदर्भात आता जितेंद्र आव्हाड चर्चा करण्यासाठी मातोश्रीवर दाखल झालेले आहेत। एकूणच घडामोडींना वेग आलेला आहे। आज सगळ्या नवनिर्वाचित आमदारांना शपथ देण्याचं हे आयोजन करण्यात आलेलं होतं। त्यासाठी अधिवेशन या ठिकाणी घेण्यात येत आहे। मात्र आम्ही शपथ घेणार नसल्याचं या ठिकाणी काही आमदारांकडून सांगण्यात आलेलं आहे। त्यामध्ये आदित्य ठाकरेंचा सुद्धा समावेश आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर चर्चा करण्यासाठी आता विरोधी पक्षातील आमदार आज शपथ घेणार नाहीये। त्यामुळे जितेंद्र आव्हाड मातोश्रीवर ठाकरेंच्या भेटीसाठी दाखल झाले। त्यांच्या या भेटीमध्ये काय चर्चा होते, काय पुढची भूमिका महाविकास आघाडीची ठरते ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। एकूणच उद्यापर्यंत या सगळ्यांना शपथ घ्यावीच लागेल असं खरं तर फडणवीसांनी म्हटलेलं आहे आणि हे सगळे महाविकास आघाडीचे जे नवनिर्वाचित आमदार आहेत ते शपथ न घेण्यावर ठाम आहे। त्यामुळे आता पुढे काय घडामोडी घडणार आहेत त्याचे सगळे अपडेट्स TV9 वर तुम्ही पाहू शकणार आहात। सध्या जितेंद्र आव्हाड हे मातोश्रीवर दाखल झाल्याचं आपण पाहतोय। मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची ते भेट घेणार आहेत आणि उद्धव ठाकरेंशी शपथ घेण्यासंदर्भात आव्हाड चर्चा करणार आहेत। एकूणच काय भूमिका नेमकी महाविकास आघाडीची यावरून ठरते ते पाहणं अतिशय उत्सुकतेचं आहे। आपण पाहतोय जितेंद्र आव्हाड सध्या मातोश्रीवर ठाकरेंच्या भेटीसाठी दाखल झाल्याचं आपण पाहतोय। तर अधिवेशन आहे आणि अधिवेशनामध्ये सगळ्या नवनिर्वाचित आमदारांना शपथ देण्याचं खरं तर या ठिकाणी ठरवण्यात आलेलं आहे। काही सत्ताधारी आमदारांनी आतापर्यंत शपथ घेतलेली आहे। मात्र विरोधी पक्षातील आमदार हे शपथ घेणार नाही या भूमिकेवर ठाम आहेत। त्याच संदर्भात आता चर्चा करण्यासाठी आव्हाड हे उद्धव ठाकरेंची भेट घेत आहेत। दरम्यान या संदर्भात आपण अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे आपल्या सोबत आहेत। दिनेश, काय सांगाल शपथविधी संदर्भात घेतलेल्या भूमिकेसंदर्भात? आता इथे आव्हाड चर्चा करण्यासाठी उद्धव ठाकरेंची भेट घेण्यासाठी आलेले आहेत, काय अधिकची माहिती आहे? जितेंद्र आव्हाड यांच्याप्रमाणे महाविकास आघाडीचे अन्य काही नेते मातोश्रीवर येत आहेत आणि शिवसेना युतीचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेत आहेत। कारण हेच आहे की त्या सगळ्या महाविकास आघाडीच्या आमदारांनी म्हणजे विरोधी पक्षातील आमदारांनी भूमिका घेतली आहे। आज नवनिर्वाचित आमदारांचा जो शपथविधी होतोय त्यावर आज बहिष्काराची भूमिका घेतली आहे। एक निषेध नोंदवत आहेत, प्रातिनिधिक निषेध आहे। त्यांचं म्हणणं आहे या सगळ्या महाविकास आघाडीच्या आमदारांची भूमिका ही आहे की त्यांना ईव्हीएम मतदान पद्धतीवर संशय आहे आणि नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत महायुती आणि पर्यायानं भाजपला जे रमरमीत यश मिळालं आहे त्यामध्ये ईव्हीएमचा मोठा रोल आहे असं या सगळ्या आमदारांचं म्हणणं आहे। त्यामुळे या सगळ्यांची मागणी आहे की बॅलेट पेपरवर निवडणुका होऊ दे, आम्ही आमदारकीचा राजीनामा द्यायला तयार आहोत। अनेक आमदारांचं असं म्हणणं आहे की जे जिंकलेले आहेत त्यांचं मताधिक्य कमी आहे असं म्हणत आहेत आणि त्यासाठी हा एकूण आंदोलनाचा पर्याय त्यांनी स्वीकारलेला आहे। अगदी नक्कीच धन्यवाद दिनेश, दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। वेळोवेळी या संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडनं जाणून घेत राहणार आहोत। तुर्तास आपण पाहतोय जितेंद्र आव्हाड हे शपथविधी संदर्भात चर्चा करण्यासाठी, त्या संदर्भात घेतलेल्या भूमिकेबाबत चर्चा करण्यासाठी उद्धव ठाकरेंची भेट घेण्यासाठी आलेले आहेत आणि उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर त्यांच्या चर्चेनंतर काय नेमकी भूमिका महाविकास आघाडीची ठरते ते पाहणं महत्त्वाचं असेल। आपण पाहतोय एकूणच घडामोडींना आता वेग आलेला आहे। विरोधी पक्षातील आमदारांनी शपथ न घेण्याचं ठरवलेलं आहे।